काही भावनिक प्रश्न तयार केले जातात. आता काही लोक म्हणतात भीमाशंकरचं देवस्थान आमचं आदिवासी. देवाला कोण विकत घेतो? देव सगळ्यांचाच आहे. आदिवासींचा आहे, आदिवासींचा आहे, सगळ्यांचा आहे. पण ते भ्रम तयार करण्यासाठी ज्यावेळेला हे बोललं लिंब्या धर्माला बाबूजी केलेलं यांचं नाव आहे. आता ज्या वेळेला भूमिपूजन झालं 1978 साली शरद पवार साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री आणि गोविंदराव आले त्यावेळेला पाटबंधारे मंत्री. 78 साली मंचाचा सौदा करायला या सभेतच हे जाहीर केले की मुंबई धर्माला हुतात्मा बाबू सागर असं नाव देण्यात येईल. हे नामकरण 78 मध्ये झालं. आता विनाकारण आपण मान्य लावतो. जर काही त्याचा फायदा होणार असेल तर गोष्ट त्या ठिकाणी ठीक आहे. बाकीच्या किचन शेड बंद करा आणि महिलांना काम करा. आता बघू त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे. पण सरकारचा उद्देश लक्षात आहे. सरकारचा उद्देश पाहिजे तुम्ही एक दोन बस करून देतो तुम्ही गुजराती दिला त्या शेडमधून दिवसा 1 लाख बाहेर काढले जातात आणि प्रत्येक शाळेत गरम आता आपण जर असं काही चालू करायला गेलं तर ते बंद करा. ते घडलं असतं. समजा नको पण सगळीकडेच हे घडतं. अशा काही गोष्टी आहेत. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये आदिवासी समाज आणि शेतकरी समाज यांना स्वावलंबन आणण्यासाठी मी म्हणजे तुमच्याकडे मागणी केली तर तुम्ही हो म्हणा विचार करून महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणीच्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी. आता माझ्या आंबेगाव तालुक्याच्या तुम्ही सगळ्या बहिणी त्या माझ्या बहिणी आणि बहिणी म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी आता पुढच्या 5 वर्षामध्ये वरच्या काळामध्ये काम करत असताना आपल्या आदिवासी समाजाकडे जास्त लक्ष द्यायचे हे मी ठरवलेलं आहे. आणि तेवढं तुम्हाला सांगतो आणि आपल्याला धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.